विकेट घेण्याची जी कार्यक्षमता आहे, कार्यशैली आहे ती दर्शवले गेले. चला मॅचला सुरुवात. समोर आपण पाहतोय योगेश सामना करतील पहिल्या बॉलचा. गती पाहायला मिळाली, परंतु गती आपण पाहिली तर कामाला नाही येणार आहे, कारण की दिशा आपण पाहिली तर मग खराब होती. आणि बॉल पाहिला पण तर जो पहिला वहिला तो आपण पाहिला तर मग वाईट टाकला. वाईटनं सुरुवात झाली आहे बघा, परंतु जेव्हा वाईटने सुरुवात करतात परंतु समोरच्या संघाची स्थिती वाईट करतात, हे नुकत्याच मॅचमध्ये दाखवलं होतं. उचलणारा बॉल पाहतोय आपण, थोडासा बॅकफुटला शॉर्ट पुल करण्याचा प्रयत्न होता. सरळ रेषेमध्ये बॉल मात्र आपण पहिला प्रस्थान करताना पाहायला मिळतोय. गेला आपण बघितलं तर मग तो थेट विकेट किपरच्या हातामध्ये. अगो प्रसन्न भावकल टीम आपण पाहिलं तर मग सर्व काही आपण पाहू शकतो. तर मग पण्याला लावणार आहे, त्यांना माहिती आहे की आपल्याकडे एक ती संधी आलेली आहे. फुलटॉस होता, प्रॉपर टायमिंग नव्हतं तिकडे आपण पाहिलं योगेशांचं. धाव एक मिळेल, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय का, बॉलची फेकी आली आहे, 2 धावा मिळतील. मिस्टेक झाली आहे, मिस्टेक करून चालायचं नाहीये या स्थितीमध्ये. हर एक कदम आपण पाहिलं तर मग फुंकून मात्र ठेवावं लागेल. हर एक आपण पाहिलं तर मग फटका मात्र आपण पाहिलं नीटके खेळावं लागेल, चांगल्या परीने खेळावं लागेल. चांगल्या प्रकारे आपण पाहिलं तर मग इथे आपण पाहिलं तर मग क्षेत्ररक्षण करावे लागेल. बॅटिंग करणाऱ्या टीमला चांगले क्रिकेट खेळायचं आहे. बॅटिंगच्या माध्यमातून फिल्डिंग करणाऱ्या टीममध्ये आपण बघितलं फिल्डिंग करायचे तर फील्डच्या अनुषंगाने पण म्हणजेच काय तर फिल्डिंगमध्ये आपण पाहिलं तर प्रत्येक बॉलवर झडप घेण्याचा प्रयत्न करावा लागेल. पुढील बॉल फटका कन्वर्ट केला, उंच गेलाय, लांब किती पाहतोय आपण, परंतु उंची प्राप्त केली होती, लांबी नाहीये. फिल्डर आपण पाहिलं तर अजय दाखवतायत हमी की आज सुंदर पकडली आणि पहिली सफलता बॉलर सागरला मिळाली आणि योगेश खेळाडू आपण पाहिला तर झालाय बाद. खूप धन्यवाद. योगेश बाद झालेत. नवीन बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये जयदीप येत आहेत, रुपेश आहेत. रुपेश यांना आपण बघितलं होतं तर मग जवळजवळ पहिल्या मॅचमध्ये काय अफलातून क्रिकेट खेळला होता, अफलातून सिक्सर ठोकले गेले होते. आणि जवळजवळ समोरचा जो आपण बघितला जर जो टॉवर्स आहे आणि त्या टॉवर्सवर देखील आपण पाहिलं तर त्या बॉलला मात्र भरारी घेण्यासाठी पाठवलं होतं, म्हणजे भरारी घेणारे फटके त्यांच्याकडे आहेत. परंतु आता त्यांना कधी स्ट्राईक मिळेल हा सगळ्यात मोठा प्रश्न असेल. सागर यांचं जर विश्लेषण करायचं झालं तर बॉलिंगचा स्पेल आत्तापर्यंत आपण पाहू शकतो तर छान राहिलाय, कारण की फलकावर 3 धावा, विकेट त्यांच्या खात्यामध्ये 1 आणि बॉल फेकून झाले तर आपण पाहिले तर इट्स अ 3. बाजूला दिसत नाही, बाजूला ना. विश्लेषण करायचं झालं तर जयदीप नवीन बॅटरइन झाले. सागर हलक्या हाताने सॉफ्ट हँड ड्राईव्ह केला जातोय. मिड ऑन क्षेत्रामध्ये आपण पाहिलं फोल्डर आहे, थोडंसं पण पाहिलं फंबल झाला आणि पाहता आपण पाहिलं तर धाव कंप्लीट केली. एक स्ट्राईक अखेरीस रोटेट झाली आहे. लेफ्ट आपण पाहिलं तर मग एक धोकादायक खेळाडू म्हणून पाहिलं तर रुपेश लोखंडे आपण पाहिलं तर रुपेश आपण पाहू शकतो ज्याप्रमाणे मागील 2 मॅच मध्ये आपण पाहिलं जो मोमेंटम त्याने पकडला होता, म्हणजे मागील मॅच मध्ये थोडंसं आपण पाहिलं कमी पडलं होतं, परंतु पहिल्या मॅचला आठवावं लागेल. पहिल्या मॅच मध्ये आपण पाहिलं जो क्रिकेट टर्नने खेळला गेला होता, काय जबरदस्त हिटिंग केली होती आणि त्याची गरज आहे. आपल्या टीमला जर एक सेफ झोनमध्ये एक चांगल्या स्थितीमध्ये न्यायचं, एक धावांचा उंच डोंगर जर गाठायचं आहे तर मग तसा खेळ करावा लागेल. उंच फटका खेळला पाहू शकतो, उंची जास्त लांबी कमी, फिल्डर पोहोचतील का, परंतु नाहीये. थोडंसं अडथळा होता आउटफील्ड मध्ये, त्यामुळे जेल पर्यंत पोहोचणं तितकं अवघड झालं नाहीये, सोपं झालं नाहीये आणि झेल मात्र अगदी मधोमध पडला गेला. हा झेल म्हणजे आपण पाहू शकतोय तर खेळ आपण पाहिलं तर बिघडवू शकतोय. धावा 2 संघाचं टोटल आपण बघू शकतो तर इट्स अ 6 रन. मैदानाच्या आतमध्ये आपण बघू शकतो ह्या मॅच मध्ये नक्कीच नजर आहे दोन्ही टीम्सची. दोन्ही टीम्सला माहिती आहे ही मॅच आपण बघितली तर ही छोटी मोठी लढाई नाही आहे तर मोठी लढाई आहे. रुपेशचा फटका खेळायचा होता, कुठे गेलाय, कुठे प्रॉपर टायमिंग नाहीये, मिस टायमिंग शॉट आपण पाहू शकतो, प्रॉपर कनेक्शन नव्हतं तिकडे. विश्लेषण करायचं झालं तर मग चांगला स्पेल, पहिल्या ओव्हरचा स्पेल कंप्लीट. फलकावर रन्स पाहिले आपण तर इट्स अ 6 एक विकेट आणि 6 धावा. चांगला स्पेल सागर यांचा पाहायला मिळाला.
याला सांग ना, या बघ काय करताय बारीक पोरासारखा. पहिल्या ओव्हरचा खेळ कंप्लीट झाला आणि पहिल्या ओव्हर मध्ये आपण बघू शकतोय मला कशी वाट लावताय ते माहिती आहे तुला, माझ्यापेक्षा बेकार कोण नाही. गौतम आलेत बॉलिंग मार्कवर पाहतोय आपण. दुसऱ्या ओव्हरचा स्पाल वाघोबा प्रसन्न भावखळ टीम आपण पाहिलं तर मग वर्चस्व दर्शवते की काय, कारण की आज आपण बघितलं तर मग सुपर 8चा दार नक्कीच आपण पाहिलं तर मग आणि तो दरवाजा आपण पाहिलं शोधतोय की काय, आणि सुपर 8चा पण पहिला प्रवास करतोय की काय, कारण की सुपर 8 म्हणजे आपण पाहू शकतोय तर मग अंतिम 8 एक ट्रॉफी, आणि त्या ट्रॉफीची पाहतोय एक संघ वाट. इकडे पाहतोय आपण फलंदाज बाद जयदीप नावाचा बॅटर मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये, आणि परतीचा प्रवास गॉन. वाढीचे बघा थोडस पण पाहू शकतो ऍक्शन रिप्ले मध्ये बघितलं तर मग प्ले डाऊनच्या स्वरूपात हा खेळाडू बाद झालेला पाहायला मिळतोय. डाऊन दी ग्राउंड शॉट खेळण्याच्या प्रयत्नामध्ये होते, आणि आपण पाहू शकतो की आता असं वाटतंय की कदाचित वाघोबा प्रसन्न बावकलचा टीम आपण पाहू शकतोय की तो मात्र आपण पाहिलं तर हा प्रवास करतोय की काय. आज सुपर 8 अंतिम 8 म्हणजे ट्रॉफीच्या दिशेने वाटचाल डेफिनेटली आपण पाहू शकतोय, कारण की काही कार्यशैली आपण पाहतोय त्यांची दर्शवत आहे. बॉलिंग मार्कवर गौतम आहेत, नवीन खेळाडू विशाल. बॉल आपण पाहिला तर मिस केला जातोय, पाहू शकतोय आपण सरळ बॉल गेलाय असं पंच देखील म्हणतायत. डिमांड अँड ड्राफ्ट डिमांड होती, परंतु आता पाहिली तर मग डगआउटची डिमांड आहे, पूर्ण केली जाईल का, धावा जास्त येतील इथे येतील का, पाहावं लागेल नेमकं घडेल काय. प्लॅन मिस, आणखीन एक डॉट चेंडू, निर्धाव चेंडू, धाव फलक आहे थांबलेलं, स्तब्ध स्टॉप आहे फक्त 6-6. सहा धावा फलकावर आमचे मित्र विजयजी भोये यांचा हा लकी आकडा आहे 6, आणि तो तरी सध्या दिसतोय फलकावर. फटका हवेत उंचावलाय, फिल्डर अजय आले कॅच सुटलाय. आता पाहतोय आपण नेमका झालंय काय फलंदाज अडचणीमध्ये, परंतु तिसऱ्या अंपरच्या माध्यमातून आता क्लिअर केलं जाईल, कारण की इथे जर आपण बघितलं तर चित्र जसं आपल्याला पाहायला मिळालं, रनआउटचा मोका बनला गेला आणि रनआउटच्या मोक्यामध्ये धोका, मोक्यामध्ये धोका आणि मोक्यामध्ये धोका आहे, आणि नक्कीच आपण पाहू शकतो की नेमकं काय झालंय. धक वाढलेली पाहायला मिळेल, आणि नक्कीच काय आहे. दूध का दूध पाणी का पाणी, सीधी बात नो बकवास. फलंदाज असेल इकडे बाद, रन आउट. थँक्यू सो व्हेरी मच. जे घाई केली आहे, रुपेशला थांबायला हवा होता, एक धाव कमी आली असती चालली असते.
एका धावामुळे एखादा जर चांगला खेळाडू बाद होते ना, नक्कीच ती दुर्दैवी गोष्ट मानली जाते. कारण की एकमेव जर असा खेळाडू असेल आणि तोच जर आपण पहिला अशा रीतीने बाद होत असेल ना, तर मग भरपूर गोष्ट टोचते आणि ती मनाला आणि नक्कीच टोचणारी गोष्ट असेल. अगदी आपण पाहू शकतो की मग ही जखम सध्या तरी दिली गेली, मोठी जखम म्हणू शकते आपण सागपाडा टीमला. रुपेश मैदानाच्या आतमध्ये आपण बघितलं तर आलेत आणि हा फटका मात्र आपण बघितला तर खेळला गेला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होते. आता 2 धावा योग्य रीतीने कंप्लीट झाल्यात. 2 धाव्यांनी टीमचं टोटल प्लॉप पाहायला मिळालं या 9च्या घरामध्ये. म्हणजेच बॉलिंग ही ताकद पाहायला मिळाली आहे. बॉलिंगमुळे आपण पाहू शकतो की पूर्णपणे निर्बंध लावण्याची क्षमता ठेवली जाते. सामने की तरफ जो बच्चे बैठे मैं उनसे रिक्वेस्ट कर रहा हूँ कि आपको पर्दा पकड़ कर नहीं बैठना है. बच्चों आपको मैच देखना है तो पर्दा छोड़ दो आप, नहीं तो बच्चों का बाप आ जाएगा. सामने की तरफ जो कुछ दर्शक हमसे जुड़े हैं. तुषार बॉलिंग मार्कवर शेवटचा आणि अंतिमचा स्पेल. आता भवितव्य ठरवेल की या ओव्हरमध्ये किती धावा येतील आणि किती धावा, किती धावांचं टार्गेट. आणि मग आपण पाहू शकतो की मग सुपर 8 मध्ये कोण मांडेल थाट. तुषार हो, इथे आपण पाहू शकतो की समोर रुपेश आहेत. रुपेश गोवारी. रुपेश नक्कीच करावं लागेल चौकार आणि षटकारामध्ये निवेश. नक्कीच तेव्हाच येईल मॅचमध्ये इंटरेस्ट. शक्ती आहे परंतु युक्ती तुषारकडे आहे. शक्तीपेक्षा युक्ती द ग्रेट आणि श्रेष्ठ हे नेहमीच आपण म्हणतो ना, चर्चा करतो ना, आणि ती शक्ती मात्र आपण पाहिलं तर मग दर्शवण्याचा प्रयत्न करतोय. परंतु तुषार या मॅचमध्ये आपण पाहिलं तर मग सध्या तरी असेल हुशार. अकुटप्प्याची लेन शक्ती मात्र नाही, बाई नाही भीती शिव शक्तपती शिव छत्रपतीचा छावा आणि ठोकतो इथे 6 धावा. थँक्यू डीजे. बॉल आपण बघितला तर मग वाईड आहे, वाईड आहे आणि अगदी आपण बघू शकतो एक्स्ट्रा रन्स पर्यंत आपण बघू शकतो की जोपर्यंत अंपायर आमच्यापर्यंत डिसिजन पोहोचवत नाही आम्ही कसं घेणार आहे. अंपायरचं नक्कीच म्हणणं असेल. अंपायर अंपायर वाईट बॉल आहे. यस आपण पाहू शकतो कारण की जग्गी आपण पाहू शकतो की वेग आणि वेळ आपण पाहू शकतो की वेळ निघून गेल्यानंतर आपण बघू शकताय की मग तुम्ही रिव्ह्यूची डिमांड करू शकत नाहीये आणि तेच म्हणतायत अंपायर्स. आणि रिव्ह्यू देखील कर्णधारांनी घ्यायला हवाय. सगळ्यात मोठी गोष्ट. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा पाहायला मिळाला. बॉल मात्र आपण पाहू शकतो तर उडला होता उंच, तर तो जास्त लांब नाही गेला आहे. चर्चा करायची झाली तर आपण पाहू शकतो की इकडे 2 धावा मिळत आहेत. कदाचित आता आपण पाहू शकतो मग संजीवनी मिळते की काय. बॉल फेकून झाली त्या ओव्हरमध्ये आपण पाहिले तर 3 आणि धावफलकावर धावा 18 म्हणजे 3 बॉल आहेत बघा. 3 बॉलमध्ये 2 चांगले फटके. जर 10 धावा आल्या तर 18 मधून 28 मध्ये इन्व्हेस्ट होऊ शकतोय. केला जाईल का करण्याचा प्रयत्न उंच, मात्र बॉल पुन्हा उडालाय. आता फॉलर आहेत तिकडे, झेल पकडतील फलंदाज रुपेश. ज्याने एक मोठा घात केला मात्र त्याला बाद केला आणि सफलता तुषारच्या खात्यामध्ये आणि रुपेशला परतावं लागेल डगआउटच्या दिशेने. खूप खूप धन्यवाद डीजे. सतीश नवीन बॅटर सतीश दळवी येताना पाहायला मिळत आहेत. बॉल मात्र आपण पाहिला तर मग कट करण्याचा प्रयत्न. रिव्ह्यू आता मात्र आपण पाहू शकते तर मग तो रिव्ह्यू अंपायरने घेतलाय.
तिसऱ्या अंपायर्सच्या भूमिकेत आपण बघू शकतो आमचे साथी समालोचक मित्र विजयजी भोई असतील आणि नक्कीच निरीक्षण करतील. या विजयजी भोई सध्या तर आपण बघू शकतो की मैदानाचं निरीक्षण करताना आपल्याला जर बघायला मिळाले मैदानाच्या आजूबाजूने नक्कीच प्रेक्षक किती आहेत आणि कुठून कुठून प्रेक्षक आले ते नक्कीच ते बघत होते. परंतु आता डिसिजन कडे देखील पोहोचतील. तिसऱ्या अंपायरच्या माध्यमातून आपण पाहिलं तर सीधी बात नो बकवास, इट्स अ फेअर डिलिव्हरी, गुड डिलिव्हरी. 18 2 बॉलचा खेळ शेष. सतीश चांगला फटका, सीधा तीर सीधा तीर सीधा तीर, घाव करतोय गंभीर, चौकार 4. धन्यवाद डीजे. बघा मागील मॅच मध्ये आपण जर बघितला तर 21-22 होता, इथे 22-23 असेल बरोबर ना. 22-23 आपण पाहू शकतो, म्हणजे 23 आपण बघितलं हे टार्गेट असेल. विलासदादांचा नक्कीच आपण बघितलं तर मग आवडता पदार्थ आपण बघू शकतो त्याची नक्कीच डिमांड केली आहे. विलासदादा आभार व्यक्त करतोय. त्यानंतर जयेश दादा आणि आमचे एकच वादा किरण दादा. अजून आपण बघितलं तर 3 सुपरस्टार्स जिथे उपस्थित होते आता मात्र त्यांनी रजा घेतली आहे आणि नेहमीच आपण बघितलं हे स्टार चमकत आहेत आणि जास्त जास्त अंधारामध्ये तर भरपूर चमकत आहेत. 22-23. हा नक्कीच कबुतरावरून एक गोष्ट मात्र लक्षात आली, कारण की कबूतरचा रोल देखील आपण म्हणू शकतो ना की खूप डिमांड होती कबूतरला देखील, कारण की पूर्वीचा काळ असा होता ना की मग कबुतराच्या साहाय्याने आपण पाहू शकतो मेसेज पोहोचवले जायचे, आपण पाहिले तर मग संदेश पोहोचवले जायचे, चिठ्ठ्या पोहोचवल्या जायच्या. परंतु आपण पाहू शकतो की मग आता काळ काय झालाय माहिती आहे का, मग संदेश आता मात्र कबुतरांच्या माध्यमातून पोहोचवला जात नाही, कारण की आता आपण बघितलं थेट इन्स्टामध्ये आपण पाहिलं तर मग इन्व्हेस्ट केला आहे, कारण की तेव्हा कबूतरचा जमाना होता, आता इन्स्टाचा जमाना आहे. कारण की कोणाला मेसेज करायचा आहे, संदेश पोहोचवायचा असतं तर डायरेक्ट इन्स्टाच्या माध्यमातून हा आपण पाहिलं तर मग मेसेज पोहोचवला जातो. परंतु एक गोष्ट काय माहिती आहे का, जर इन्स्टावर आपण पाहिलं तर मग कोणावर आपण पाहू शकतो जर कोणाशी बोलायचं नसेल ना तर ब्लॉक केलं जात आहे. परंतु जर आता कबूतरचा जमाना असताना तर मला वाटतं मग कबुतराला ना गळा आवळून मारला असतं तर बोलायचं नसतं. तर असं सध्या तरी आपण बघू शकतो या कबुतरावरून नक्कीच आठवण येते, कारण की भरपूर असे कबूतर्स आपण पाहिले तर मग या मैदानाच्या जवळ आपल्याला उंच उंच भरारी घेताना पाहायला मिळत आहेत. आणि सध्या तरी आपण पाहू शकता या मैदानाच्या आतमध्ये वळूया. चला मैदानाच्या आतमध्ये वळतोय आपण. मुकाबला आहे हा अंतिमचा, अटीतटीचा, शेवटपर्यंत आपण पाहू शकतो की मग कोणता संघ लढाई देईल, कोणता संघ आपण पाहिलं तर सुपर 8. पहिला बॉल हलक्या हाताने मात्र ढकलला जाते. गणेश कडाव, हो 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 क्या बात आहे, काही पण होणार, नक्कीच पडणार, धडपडणार, डोके फोडणार, परंतु बॉल नाही सोडणार गणेश कडाव. बघू शकतोय आपण नक्कीच पूर्णपणे गुडघे टेकले होते, गुडघे पुढेपर्यंत आपण बघितलं, परंतु बॉल नाही सोडणार, त्यांची नक्कीच एक खासियत आहे. भरपूर आपण बघितलं तर मग मैदानामध्ये फिल्डिंग त्यांनी केलेली आहे अशा प्रकारची. जॉन्टी रोड्स, बॉल उंच उडाला, हवेत आहे, जय निर्माण. इथे आपण पाहिलं तर काय झालंय ना, मला ना तुला झेल दान केला तो म्हणजेच धरणी मातेला.
सध्या तरी आपण बघितलं तर कॅचेस विन द मॅचेस आणि प्रत्येक एक बॉल आपण पाहू शकतो, प्रत्येक एक धाव आपण पाहिले तर मग सागपाडा टीमला आणि या क्षणाला आपण पाहिले तर सगळ्यात प्लस पॉईंट होता, मोठा पॉईंट होता, कारण की विकेट मिळाली असती परंतु न येता धावा आल्यात आणि धोका असू शकतो. 3 टोटल. आता पुन्हा उडालाय बॉल हवेत. सागर सुमन आले परंतु आपण पाहू शकतो पोहोचले नाहीयेत. 2 धावा इथे मिळतील. कदाचित आपण पाहू शकतो की प्रयत्न केले होते परंतु आमच्या अंपायर्सना देखील आपण पाहिलं तर धडकले गेले होते. विश्लेषण करायचं झालं तर मग असे चान्सेस तुम्हाला वारंवार नाही मिळणार. ऐसा मौका फिक्का हा मिलेगा. परंतु मात्र आपण पाहिलं तर हा मौका घ्यायला हवा होता, ही संधी घ्यायला हवी होती, ही संधी साधायला हवी होती आणि संधी तर साधूनच संधीचं सोनं केलं जात आहे. बघा संधीचं सोनं करणाऱ्याला कशी करायची त्याला माहिती आहे, कारण की मग संधीचे सोने करणारे नक्कीच आपण पाहू शकतो अनेक असे आपण पाहिले तर मग खेळाडू असतात. हा चांगला बॉल डॉट येतोय. अशा बॉलची गरज आहे, अशा प्रकारची गोलंदाजीची गरज आहे. बघा 23 धावा देखील आपण बघू शकतोय. दिसतं तसं नसतं कारण की छोटं टोटल आहे परंतु तितकं छोटं नाहीये. मैदानाच्या आतमध्ये छोटं टोटल कधी मोठ्यामध्ये कन्वर्ट होतं ना पाहता पाहता नक्कीच वेळ नाही लागत. हा पुन्हा आता हवेत झेल निर्माण. हा बॉलर या वेळेला संधी होती आणि ती संधी मात्र त्याने साधले, संधीचं केलंय सोनं. फलंदाज मात्र पण पाहिला केला बाद आणि पहिला धक्का दिला जाईल आपण पाहिला तर परतावला गेला मनोज या खेळाडूला. पॅव्हिलियनच्या दिशेने पहिली सफलता जाते खात्यामध्ये विशाल या गोलंदाजाच्या. धन्यवाद डीजे. बघा इथे विकेट मिळवली गेली आणि विकेट अशा सिच्युएशन मध्ये मिळवणं गरजेची बाब आहे, कारण की तुम्हाला विकेट आणि डॉट्स बॉल नक्कीच घेणं गरजेची बाब आहे. अजय सालकर नवीन बॅटर या टीमचे कॅप्टन्स. अंतिमचा बॉल, शेवटचा बॉल, फलकावर धावा 5. लेट कट करण्याचा प्रयत्न, मोठी अपील केली जाते इकडे. अपील मध्ये आपण पाहिलं तर तितका उत्साह दिसला होता परंतु आपण पाहू शकतोय बाकी काय होतं की नव्हता, परंतु विकेट किपर सांगतात यस हलकसा होता परंतु नक्कीच त्या पंचापर्यंत नाही पोहोचला. फक्त आपण पाहू शकतो की मग तिसला फक्त पण पाहिलं तर मग विकेट किपरला. पहिल्या ओव्हरचा खेळ कंप्लीट झालाय. फलकावर धावा आपण पाहिल्या तर इट्स अ 5 झाल्या, त्यामुळेच लक्ष 23 मधून 5 कमी केल्या तर राहिल्या मात्र आपण पाहिलं तर डोळ्याच्या समोर 12 या मॅच आपण पाहिली तर मग शोभते आणि नक्कीच चांगली दिसते आणि नक्कीच आपण बघितलं तर एक टीम आपण पाहू शकतो तर दोन्ही आपण पाहिल्या तर मग प्लस मायनस सिच्युएशन काय आहे आता आपण बघू शकतो तर मग भविष्यवाणी झालेली आहे. भविष्यवाणी आपण बघितलं तर बाबा बंगाली यांच्या माध्यमातून भविष्यवाणी झालेली आहे आणि आता त्यांनी सांगितलं की पुढे काय होणार आहे आणि कोणता संघ आता पुढे जाणार आहे, परंतु ही भविष्यवाणी किती ठरते सरस पाहूया. फुलटॉस बॉल आणि बॉल मात्र बाउंड्री लाईनच्या पार 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 पाहावं लागेल मिळेल काय. चौकार 4. चौकार इकडे येताना बघायला मिळालाय. अकोटाप्याची लेंथ पुन्हा एकदा आपण पाहिली तर मग खेळली जाते. फोल्डर आहेत तिकडे, बॉलला पकडण्याचा प्रयत्न होता, पाला मिळते, फेकलं गेलंय. 2 धावाचा पाट्याने मिळतील. ॲब्सोल्युटली आपण पाहिलं गुड रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळतोय. संघाचं टोटल पोहोचलं गेलंय 11च्या घरामध्ये 11 रन्स.
11 धावा फलकावर पाहता पण रुपेश फटका पाहायला उंच उडालाय, झेल निर्माण, कमांड, ओ काय झालं या वेळेला आपण पाहिलं भरपूर नुकसान, वेदना देणारा हा झेल पाहतोय आपण, हे क्षेत्ररक्षण पाहायला मिळाला आणि नक्कीच असा उल्लेख केला जातोय ना कि शीशा हो या दिल हो आखिर टूट जाता है लेकिन खिलाड़ी को नसीब साथ हो तो आसान कॅच भी छूट जाता है आणि तेच पाहायला मिळालं. धावा मिळाल्या 2, टीमची टोटल 13, 10 धावांची गरज आणि चेंडू असतील आता आपण पाहिले तर 9-10. बॉल आपण बघितलं तर मग थोडासा बॉडीचा वेध घेणारा पाहायला मिळाला. पीछे से कौन आवाज दे रहा है? पीछे से कौन आवाज दे रहा है? पीछे से आवाज नहीं देना है. मैच चालू है, मैदान के अंदर खिलाड़ी खेल रहे, आवाज नहीं देना है. लेग बायचा इशारा. ओके, अजयसाठी बॉल मात्र आपण पाहिलं तर समोर मात्र खेळला जातोय. मिस्टेक झाली आहे, हुलकावणी दिले बॉलने. धावा म्हणजेच आपण पाहिलं तर मग पुढचा प्रवास तय करणारे आहेत आणि बॉलने दिलेला दगा मिळेल हा चौका. 4. थँक्यू सो व्हेरी मच डीजे. धावफलक आपण पाहिलं तर मग पोचलेलं पाहायला मिळालंय ते म्हणजेच 18 च्या घरामध्ये, म्हणजेच आता 5 धाव्यांची गरज आहे. 7-5 एक चौकार आपण पाहिलं तर गणित पुन्हा एकदा आपण पाहिलं पलटून टाकलं गेलं. रुपेशांचा पुढील बॉल पाहायला मिळतोय. हा बॉल हवेत आहे आणि बॉल जाईल बाउंड्रीच्या पार. आपण पाहिलं तर नक्कीच मिळेल हा चौकार. स्कोर आपण पाहिला तर बरोबर मध्ये पोहोचला गेलाय आणि आता गरज असेल ती म्हणजेच एका धावेची आणि अंतिम 8 सुपर 8 सुपर 8 सुपर 8 मध्ये आता मात्र मांडले जातील ते म्हणजे थाट. कालच्या दिवसामध्ये आपण पाहू शकतोय एमबी बागपाडा टीम संघ पोहोचलाय आणि तितका आपण पहिला प्रवास करायचा तर आता एक चमत्कारी गोलंदाजी जर आपण पाहिलं तर शिवशक्ती सागपाडा टीमला इथून प्रवास करायचा असेल तर सुपर 8चा चमत्कारी गोलंदाजी आणि सागर समोर ती गोलंदाजी करावी लागेल. वाघोबा प्रसन्न बावकल टीम आपण पाहिलं तर मग आज इम्प्रेस केलाय. दुपारच्या 17 पासून आपण पाहू शकतो जो खेळ कंटिन्यू केला आणि केबीएम ट्रॉफी मधला हा प्रवास आणि आपण पाहू शकतोय. आपण पाहिलं क्षमा मागितली, एक धाव मात्र मिळाली. याचाच अर्थ आपण पाहू शकतोय की एक धाव कंप्लीट आणि फलंदाजाने आपण पाहू शकतोय धाव कंप्लीट केली. याचाच अर्थ सुपर 8 मध्ये पोहोचताना पाहायला मिळतोय वाघोबा प्रसन्न बावकलचा संघ. कॉंग्रॅच्युलेशन्स टीम वाघोबा प्रसन्न बावकल सुपर 8 मध्ये नक्कीच पोहोचतोय. हा जाऊ शकताय मैदानाच्या आतमध्ये. दिवसामध्ये चषक 2026 दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसामध्ये आपण पाहिला तर मग सुपर 8 मध्ये येणारा जो टीम आपल्याला पाहायला मिळतोय तो म्हणजे वाघोबा प्रसन्न बावकलचा टीम. थँक्यू विजय. बॉल घेऊन पळू नका, कॅमेरामध्ये दिसतायत. बॉल घेऊन चला, बॉल आणा.